चला आज मी तुम्हाला जी रेसिपी करून दाखवते आहे ती 1.5 ते 2 महिने टिकणारी आहे आणि आपल्या आरोग्यासाठी फार उपयोगी आहे. खास करून महिलांसाठी. महिलांच्या आजारावर रामबाण उपाय आहे आणि हा पदार्थ आपल्या रोजच्या जेवणामध्ये खायला पाहिजे. आणि बघा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता त्यासाठी मी घेतली चला तर मी आता जवस घेतलेले आणि पॅन ठेवलेले आहे गॅसवर आणि 200 ग्रॅम जवस घेतलेले आणि आपल्याला ते मंद गॅसवर भाजून घ्यायचे. 4-5 मिनटं लागतील आणि जास्त गॅस नाही करायचा आणि मीडियम पण नाही करायचा. कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायची जवस. जवसाची चटणी म्हटल्यानंतर त्याचे गुणधर्म फार आहे आणि आपले वजन कमी करण्यास मदत होते. डायबिटीज पण याच्यामुळे बरा होतो. गुडघ्याचे आजार असतील ते पण बरे होतात. जवस म्हटल्यानंतर रोजच्या आहारामध्ये आपल्याला खाण्यात आला पाहिजे. आणि आता आपण मस्त त्याची चटणी बनवतो आहे बघा. त्याच्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे, धणे घेतलेले आणि खोबरं घेतलेलं आहे. सुरुवातीला जिरं टाकलेलं आहे मी तेलामध्ये आणि कढीपत्त्याचा पण आपण वापर केलेला आहे त्याच्यामध्ये. थोडेसे तीळ घेतलेले. कढीपत्ता मी धुवून वाळून घेतलेला आहे आणि तो पण आता तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये मस्त तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे पण मंद गॅसवरच आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे. धणे टाकले, खोबरं टाकलं. आता आपल्याला भाजून झालेलं आहे. आता एका ताटामध्ये ते गार होऊ द्यायचे आपल्याला आणि नंतर मिक्सरमधून काढायचे आपल्याला. आता जवस पण भाजून झाले आणि हे पण गार झाल्यानंतर आता मिक्सरमधून काढायचे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे. आता ही मिक्सरमधून काढलेली आहे आपण आणि एका ताटात काढून घेतलेले आहे. आपल्याला ही चटणी मस्त काचेच्या डब्यामध्ये किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये भरायची आहे आणि त्याच्यामुळे खराब नाही होत चटणी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.